जैसे थे अशा स्वरूपामध्ये आपल्याला दिसू लागतात। तर महिला दिन हा संकल्प दिवस म्हणून साजरा केला पाहिजे। या महिला दिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी एकत्र येऊन महिलांच्या भल्यासाठी चांगला असा संकल्प केला पाहिजे। केवळ संकल्प करून चालणार नाही, तर हा संकल्प सिद्धीस जाण्यासाठी आपल्याला कार्यक्रमाची आखणी केली पाहिजे, उपाययोजनांचा विचार केला पाहिजे, ॲक्शन प्लॅन क्रिएट केले पाहिजे आणि जो ॲक्शन प्लॅन आपण क्रिएट करू त्याच्यावर अंमलबजावणी होण्यासाठी आपल्याला महिनावारी, आठवडावारी काय काय कामं करायची आहेत याचा अत्यंत सुंदर अशा कार्याचा मेळ घातला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झाली तरच आपण प्रश्न सोडवू शकू आणि तरच परिवर्तन होण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल। लक्ष्मीच्या पावलाने दीपावली येते, लक्ष्मीच्या पावलाने दीपावली येते, नवरात्रीच्या जागराने दुर्गा पावते। लक्ष्मीच्या पावलाने दीपावली येते, नवरात्रीच्या जागराने दुर्गा पावते, वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्री दिसते, भाऊबीजेच्या दिवशी बहीण लागते, राखीचा धागा ताई बांधते, पाडव्याचे औक्षण पत्नी करते, तरी गर्भातली चिमुकली जन्माआधी मरते। दिवाळीचा सण आला की आपण लगबगीने लक्ष्मीची पूजा करतो। आपल्या घरामध्ये धन धान्य लक्ष्मी पैसा आडवा सोनं नाणं यावं अशा इच्छा आकांक्षा बाळगून आपण लक्ष्मीची पूजा करून दीपावली साजरी करतो। दुर्गेचा उत्सव आला की तिचा जागर आपल्या घरामध्ये घालतो। भाऊबीज आली की लगेच ओवाळतो आणि ओवाळणीच्या माध्यमातून स्नेहाचा धागा बांधतो, राखी पौर्णिमेला राखी बांधतो। ही सगळी सण उत्सव साजरे करत असताना ती क्षणिक न होता तिचा दिव्य अर्थ जो आहे, त्याचा जो महत्त्वाचा धागा आहे तो आपण समजून घेतला पाहिजे। लक्ष्मीच्या पावलाने दीपावली येते, नवरात्रीच्या जागराने दुर्गा पावते, वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्री दिसते, भाऊबीजेच्या दिवशी बहीण लागते, राखीचा धागा ताई बांधते, पाडव्याचे औक्षण पत्नी करते, तरी गर्भातली चिमुकली जन्माआधी मरते, तरी गर्भातली चिमुकली जन्माआधी मरते। नको 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 हे सगळं आता कायमचे थांबूया, नको 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 हे सगळं आता कायमचे थांबूया। मुलीच्या जन्माचे स्वागत करूया, स्त्री जन्माचे स्वागत करूया, स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी, स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी एक 11 कलमी कृती कार्यक्रम आहे। त्यातला पहिला कलम आहे ठराव करणे। म्हणजे इथे जमलेल्या सगळ्या महिलांनी एका सुराने ठराव केला पाहिजे की आमच्या कुठल्याही कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही। आणि अशा प्रकारचा जो ठराव आहे लक्ष्मी फाउंडेशनच्या वतीने ठरावाचं वाचन थोड्या वेळाने होणार आहे। आजच्या या सभेमध्ये अनेक प्रकारची बचत गट आहेत, महिला मंडळ आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या महिला मंडळाच्या माध्यमातून, बचत गटाच्या माध्यमातून अशा प्रकारचा ठराव करण्याची आवश्यकता आहे। दुसरा कलम आहे की आपल्या गावातला सेक्स रेशो आपल्याला माहिती पाहिजे की 1000 मुलांच्या मागे किती मुली आहेत याचा अभ्यास आपला झाला पाहिजे। आता ही मला वाटतं हे गाव ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीच्या सेक्स रेशो इनामदार ताईंना कदाचित माहिती असेल। 1000 मुलांच्या मागे किती मुली आहेत सध्या? 853 फक्त मुली आहेत। 1000 मुलांच्या मागे फक्त 853 मुली आहेत। तर आपल्याला विचार करावा लागेल
दिलेला आहे त्या ठरावाचं रीतसर इथे वाचन होणार आहे. येण्यापूर्वीच लेकराला मारून टाकले जाते, स्त्रीभ्रूण हत्या केली जाते. हे किती वाईट आहे. त्यामुळे वंश पुढे जाणार नाही, मुलगा व मुलगी जन्माला येणार नाही. खूप मोठा सामाजिक असमतोल निर्माण होईल. याचा विचार करून स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सुधा कामक्रिया यांना आम्ही मार्गदर्शित करण्यासाठी आमंत्रित केले. त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही खाली ठराव घेत आहोत. ठराव: आमच्या लक्ष्मी फाउंडेशनच्या सभासदांच्या कुटुंबियांमध्ये एकही स्त्रीभ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करू. त्यासाठी 1 रुपयाची जागृत योजना राबवू. सर्व मतांमध्ये मंजूर. सूचक सौ अलकाताई तानाजी धुमाळ, अनुमोदक सौ राजश्री शंकर आंबेडकर. सदर ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. अध्यक्ष निर्मलाताई धनंजय धुमाळ, सचिव श्रीमती सीमाताई हरिभाऊ बोरकर. जोरदार टाळ्या वाजवूया. हा ठराव मी माझ्याकडे घेताना मला खूप आनंद होत आहे. मी लक्ष्मी फाउंडेशनचे खूप अभिनंदन या निमित्ताने करते. आणि आता उजवा हात पुढे करायचा आहे, डोळे अलगद बंद करायचे आहे आणि बंद डोळ्यासमोर आपल्याला भारत मातेचं चित्र आणायचं आहे. आणि माझ्या पाठीमागे कृपया उंच आवाजात ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंतकाळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा देणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार